डिजिटल भानगड. नाशिकच्या एका चकचकीत IT कंपनीत जेव्हा रोज सकाळी शेकडो तरुणी हसत खेळत कामाला जात होत्या, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की त्या ऑफिसच्या काचेच्या भिंतीमागं एक भयानक डेथ ट्रॅप रचला गेला आहे. एका बाजूला टार्गेट पूर्ण करण्याचं दडपण आणि दुसऱ्या बाजूला वासनांध लांडग्यांची नजर. पण या सगळ्यात सर्वात भयानक वळण तेव्हा आलं जेव्हा पोलिसांना समजले की हे प्रकरण केवळ शारीरिक शोषणापुरतं मर्यादित नाही. एका नामांकित BPO कंपनीच्या नावाखाली त्या ठिकाणी धर्मांतराची फॅक्टरी चालवली जात होती. ऑफिसच्या केबिनमध्ये बसलेले उच्च शिक्षित अधिकारी रात्रीच्या वेळी धर्मांतराचे आणि कट्टरतेचे धडे देत होते. जेव्हा एका पीडित मुलीने तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला मदतीऐवजी धमक्या मिळाल्या. पण या अंधाराचा शेवट करण्यासाठी स्पेशल 7 महिला पोलीस अवतरल्या. त्यांनी साध्या वेशात सामान्य कर्मचारी बनून या नरकात पाऊल ठेवलं. सलग 40 दिवस त्या अशा राक्षसांसोबत वावरल्या जे कोणत्याही क्षणी त्यांच्यावर हल्ला करू शकले असते. ऑफिसमध्ये बसून हेडफोन लावून काम करणाऱ्या त्या मुली खरं तर गुन्हेगारांच्या गळ्याभोवती फास आवळत होत्या. हे केवळ पोलीस ऑपरेशन नव्हतं, तर एक मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश करणारी स्टिंग ऑपरेशन होती. नेमकं काय झालंय तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भूमी आहे. मात्र याच भूमीतील नाशिक सारख्या सांस्कृतिक शहरात एका प्रतिष्ठित IT कंपनीच्या नावाखाली जे काही सुरू होतं ते वाचून कोणाचंही मन विषण्ण होईल. नाशिकमधील एका नामांकित BPO कंपनीत सुरू असलेला लैंगिक अत्याचार, महिला कर्मचाऱ्यांचा छळ आणि संशयास्पद धर्मांतराच्या मोहिमेचा छडा नाशिक पोलिसांनी अत्यंत सिनेमॅटिक आणि धाडसी पद्धतीनं लावलाय. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याची कथा नाही, तर खाकी वर्दीतील महिला शक्तीनं दाखवलेल्या धैर्याचा आणि संयमाचा पुरावा आहे. फेब्रुवारी 2026च्या सुमारास नाशिक पोलिसांच्या गुप्तचर विभागाला एका प्रतिष्ठित कंपनीबाबत काही धक्कादायक माहिती मिळाली. या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन होत असून त्या ठिकाणी काहीतरी अघोरी आणि कायद्याला धरून नसलेला प्रकार सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. तक्रारदार समोर येत नव्हते कारण आरोपींचे वर्चस्व आणि कंपनीचे मोठे नाव यामुळे पीडित महिला दहशतीखाली वावरत होत्या. ही बाब गांभीर्याने घेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी या प्रकरणाचा मुळापासून छडा लावण्यासाठी एक विशेष तपास पथकाची स्थापना केली, ज्याचे नेतृत्व संदीप मित्के यांच्याकडे सोपवण्यात आलं. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय इतक्या मोठ्या कंपनीवर कारवाई करणं कठीण होतं. त्यामुळं पोलिसांनी थेट कंपनीच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला. यासाठी 7 पोलीस महिला कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. या महिला पोलिसांनी आपली ओळख पूर्णपणे लपवून सामान्य नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांप्रमाणे कंपनीत मुलाखती दिल्या आणि त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. हे मिशन अत्यंत जोखमीचं होतं, कारण जर कोणालाही संशय आला असता तर या महिला पोलिसांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्या 7ही जणी रोज सकाळी कंपनीत वेळेवर हजर व्हायच्या, वर्क स्टेशनवर बसून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करायच्या आणि मीटिंगमध्ये सहभागी व्हायच्या. काम करत असताना त्यांचे कान आणि डोळे मात्र आरोपींच्या हालचालींवर असायचे. आरोपी महिला कर्मचाऱ्यांशी कसे बोलतात, त्यांना कशा प्रकारे कोपऱ्यात गाठून दबाव टाकतात आणि कामाच्या नावाखाली कोणता मानसिक छळ होतो याचे त्या बारीक निरीक्षण करत होत्या. दिवसभर कंपनीत राहिल्यानंतर रात्री घरी परतल्यावर त्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवसभराचा सविस्तर अहवाल द्यायच्या. सलग 40 दिवस हा सिलसिला सुरू होता. या काळात त्यांनी आरोपींच्या विरोधात भक्कम तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावा गोळा केले. तपास सुरू असतानाच 26 मार्च रोजी एक धाडसी महिला कर्मचाऱ्यानं देवळाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली. या एका तक्रारीनं जणू अन्यायाचा बांध फुटला. अंडरकव्हर असलेल्या महिला पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि या तक्रारींची सांगड घातली गेली. त्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात एक पुरुष कर्मचाऱ्यासह इतर 8 जणांवर देखील छळाच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या. 26 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान एकामागून एक तब्बल 8 FIR नोंदवण्यात आल्या. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावणारी कलमे लावण्यात आलेली आहेत. या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे धर्मांतराचा संशय. SITला तपासादरम्यान असे आढळून आले की हे आरोपी केवळ लैंगिक शोषणच करत नव्हते, तर विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून धर्मांतरासाठी प्रवृत्त देखील करत होते. आरोपींनी 2022 पासूनच कर्मचाऱ्यांमध्ये कट्टरता रुजवण्याचं काम सुरू केल्याचा पोलिसांना संशय. या कृत्यासाठी त्यांना परदेशातून किंवा एखाद्या मोठ्या संघटनेकडून अर्थसहाय्य मिळत आहे का याची तपासणी करण्यासाठी संशयितांच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट देखील सुरू आहे. एका माजी कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी काम संपल्यानंतरही कंपनीत थांबायचे आणि संशयास्पद मीटिंग घ्यायचे. नाशिकमधील हे प्रकरण
एका नामांकित BPOशी संबंधित असल्यानं IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCSने याची गंभीर दखल घेतली. कंपनीच्या अंतर्गत धोरणानुसार नैतिक मूल्यांची तडजोड करणाऱ्या 8 पैकी 7 कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात आले. यातील 8वा आरोपी जो HR विभागात होता त्याने पीडितेच्या ईमेल तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय. टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकारी आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की ते पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सध्या या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल फोन, लॅपटॉप, ईमेल चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स यामधून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना आणि विशेषतः महिलांना आवाहन केलंय की अशा कोणत्याही प्रकारच्या छळाला बळी पडू नका आणि तक्रार करण्यासाठी पुढे या. नाशिकच्या या अंडरकव्हर ऑपरेशनने हे सिद्ध केलंय की गुन्हेगार कितीही प्रभावशाली असला तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. त्या 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी 40 दिवस स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता जे धैर्य दाखवलं त्यामुळेच आज अनेक पीडित महिलांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हे प्रकरण केवळ नाशिकसाठीच नाही तर संपूर्ण कॉर्पोरेट जगासाठी एक धोक्याची घंटा आहे की कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि नैतिक मूल्ये जपली गेलीच पाहिजे. या प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकत आहे तसे समोर येणारे वास्तव कोणत्याही थरारपटापेक्षा भयानक आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपींचे लॅपटॉप आणि चॅट तपासले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हे केवळ नाशिकपुरतं मर्यादित रॅकेट नव्हतं. संशयितांच्या बँक खात्यात होणारी परदेशातून येणारी संशयास्पद देवाणघेवाण एका मोठ्या जागतिक कटाकडे देखील बोट दाखवत आहे. एका नामांकित IT कंपनीचे रिसोर्सेस वापरून तरुण पिढीची माती भडकवली जात होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या HR विभागाकडे महिला सुरक्षेची जबाबदारी होती तोच विभाग या नराधमांना संरक्षण देत होता. जेव्हा एका मुलीने ईमेलद्वारे आपली व्यथा मांडली तेव्हा तो ईमेल डिलीट करून तिला गप्प करण्यात आलं. पण आज जेव्हा 7 नराधम तुरुंगाच्या गजाआड आहेत तेव्हा प्रश्न उरतो की अशी किती कॉर्पोरेट नरक अजूनही आपल्या शहरात सक्रिय आहेत. आज 7 आरोपी सापडलेत पण यामागे असलेला मास्टरमाइंड अजूनही पडद्याआड असू शकतो. नाशिकच्या या प्रकरणाने कॉर्पोरेट विश्वाचा मुखवटा टराटरा फाडलाय. ही फक्त एका गुन्ह्याची चौकशी नाही तर आपल्या समाजाच्या मुळाशी लागलेल्या त्या वाळवीचा शोध आहे जी नोकरीच्या नावाखाली तरुणांचे भविष्य आणि श्रद्धा दोन्ही देखील उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. तपासाचे चक्र आता विदेशी फंडिंगकडे वळले असून येणाऱ्या काळात आणखीन मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. बाकी मंडळी, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.